नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये येतात आणि त्या सर्व गोष्टीचा विचार करत हिशोब व्यवस्थित टॅली करत असतात. तेव्हा जानकीच्या लक्षात येते. जानकी लगेच ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, अहो तुमची इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा आहे ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आहे. ती पॉलिसी मॅच्युअर होण्यासाठी अजून 2 महिने बाकी आहेत. जर वेळे अगोदर ती पॉलिसी जर मोडली तर खरंच खूप मोठी अमाऊंट ही कट होऊन आपल्याला पैसे मिळतील. पण काही हरकत नाही, ती पॉलिसी आपण लगेच मोडूयात, म्हणजे 10-12 लाख तर मिळतील. आणि ओवीच्या नावाने एक 10 लाखाची FD आहे. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे पाहत असते तर ऋषिकेश म्हणतो की होईल ना त्यात ॲड? तर लगेच जानकी हो बोलते. तर ऋषिकेश विचारतो की मग मला सांग की किती हा सर्व हिशोब होतो एकत्र टॅली करून. तेव्हा जानकी तो सर्व हिशोब करून म्हणते की एवढं सर्व काही ॲड करून सुद्धा आपली जी काही अमाऊंट आहे ती पूर्ण नाही होऊ शकत, पैसे तर खूप कमी पडतात. तेव्हा जानकी लगेच उठते आणि कपाटातून तिने घर खर्चातून काही पैसे वाचवलेले असतात तर ते पैसे एकत्र करून ती ऋषिकेशच्या हातात द्यायला लागते की घर खर्चातून मी इतके पैसे ठेवले आणि छोटीशी मदत म्हणून ही माझ्याकडून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं याची काही गरज नाही. अगं हे पैसे मला नको, तुझी लाख मोलाची साथ माझ्यासाठी पुष्कळ आहे. जर तू सोबत असशील तर मी लाख जग सुद्धा जिंकेल. तेव्हा जानकी म्हणते की मग तर बेस्ट आहे, मी कायम अशी तुमच्या सोबत आहे. काही झाले तरी आपण शेतकऱ्यांना निराश नाही करायचे. म्हणून ते दोघे खुश होतात. त्यानंतर इकडे बाजार समितीत शेतकरी एकमेकांशी बोलत असतात. ऋषिकेश दादांनी आपल्याला खूप नाराज केले, आपल्या मालाचा भाव तिप्पट करून आपल्याला रस्त्यावर आणायचे. ऋषिकेश दादांनी ही चांगलीच एक सोय केली. तेव्हा त्यातील दुसरा शेतकरी म्हणतो की मला तर असे वाटते की या अगोदर आपले ऋषिकेश दादा कधीही असे वागलेले नाही. नक्की काहीतरी घोळ झाला असणार. आणि तेवढ्यात बाळाभाऊ आपल्या माणसांना घेऊन तिकडे येतात. तर ते शेतकरी म्हणत असतात की अरे घोळ कसला, काहीतरी मुद्दाम हे सर्व करतात. ते मुद्दाम हे लोक आपल्याला फसवण्यासाठी असे करू लागतात. शेतकऱ्यांची एकमेकांशी कुजबूज सुरू असते. तर बाळाभाऊ ते 2 जे आपली माणसं असतात त्यांना घेऊन येतो आणि त्या शेतकऱ्यांना आणखीन काही त्यांना ऋषिकेश विरोधी भडकून देण्याचा प्रयत्न करत असतात. लगेच बाळाभाऊ आपल्या बॅगमधून पैसे काढतात आणि जे काम सांगितले अगदी तसेच व्हायला हवे. लोक ऋषिकेशवर अजून भडकलेले आहेत, मग त्याचा भडका तर अजून पेटायला हवा. असे काम करायचे, कळले का तुम्हाला? तेव्हा तो माणूस म्हणतो की साहेब, अहो बघतच राहा की आम्ही काय करतो ते. तेव्हा बाळाभाऊ म्हणतात की काय म्हणजे? जे सांगितले तेच करा. तेव्हा ते शेतकरी एकमेकांशी बोलत असतात की शेतकरी म्हणजे काय वाटलं तुम्हाला? आणि जे बाळाभाऊनी 2 माणसं पाठवलेले असतात तर त्यांच्या जवळ येतात. तेव्हा तो दुसरा माणूस म्हणत असतो की जर आपण ऋषिकेश दादांशी बोललो तरच हा प्रश्न मिटेल. तेव्हा लगेच बाळाभाऊंचा जो पाठवलेला माणूस असतो तो येतो आणि तो मुद्दाम त्या माणसांसमोर त्यांना म्हणतो की आता ऋषिकेश दादांशी बोलून काय फायदा होणार? हे बघा, आपल्या शेतकऱ्यांचं कोणीही ऐकायला तयार नसतात आणि कशाला तुम्ही त्या ऋषिकेश दादांना दादा दादा म्हणतात. त्या दादानेच दादागिरी करून आपला बाजार उठवला. तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की नाहीतर काय, ते सयाजीराव तर त्यांची व्याही आहेत, मग त्यांना कमिटीवर सल्लागार म्हणून कोणी नेमवले? ऋषिकेशनेच ना. आणि त्यांनी राजकारण केले आणि त्यांना पुढे कोणी केले? ऋषिकेशनेच केले ना. आणि काय हो नाना, ह्या लोकांनी आपल्या पोटावर लाता मारायच्या आणि आपण गप्प राहायचे का? म्हणून त्या 2 माणसांचे म्हणणे त्या दुसऱ्या शेतकऱ्यांना समजते आणि परत ते ऋषिकेश विरोधी तयार होतात. तेव्हा तो शेतकरी उठतो आणि ते सर्व बोलणे ऐकून म्हणतो की पण आता आपण काय करायचे? तेव्हा तो माणूस म्हणतो की काय करायचे म्हणजे आपण त्यांना चांगली अद्दल घडवायची, नुकसान भरपाई त्यांना मागायची. लक्षात ठेवा की हे हात बियाणं पेरू शकतात, मग एखाद्याला मुळापासून सुद्धा उपटू शकतात. आणि यांनी आपल्या मालाची किंमत वाढवली, मग आता यांना आपण आपली किंमत दाखवूया. मग चला सर्वांनी त्या दादाकडे जाऊयात. म्हणून ते 2 शेतकरी सर्व शेतकऱ्यांना भडकून देतात. सर्वजण एकत्र येऊन आपल्या हाताला ते फडके आणि रुमाल बांधतात आणि ऋषिकेश विरोधी मोर्चा काढत ते त्या कार्यालयासमोरून निघतात. तेव्हा बाळाभाऊ तर अगदी खुश होतात आणि स्वतःचीच पाठ स्वतः थोपटावून घेतात की वा वा बाळाभाऊ, अगदी डोकं छान लढवले. हे ऐकून तर ताई साहेब नक्की माझ्यावर खुश होतील. म्हणून बाळाभाऊ तर खूपच खुश असतात. त्यानंतर इकडे गुलाबदादा किचनमध्ये गॅस चालू करत असतात, परंतु त्यांना गॅस काही चालू होत नाही आणि तेवढ्यात जानकी तेथून जात असते. तेव्हा गुलाबदादा जानकी वहिनीला वहिनी साहेब म्हणून आवाज देतात, इकडे या. तेव्हा जानकी विचारते की अहो गुलाबदादा काय झाले? तेव्हा जानकी आतमध्ये यायला लागणार आणि किचनमध्ये पाय ठेवणार तोच तिला लगेच सुमित्रा जे काही म्हणलेले असते
सांगते की किचनमध्ये तू पाऊल ठेवायचे नाही ते सर्व आठवते आणि लगेच ती आपले पाऊल मागे घेते। सुमित्राचे बोलणे तिला आठवते। जानकी तेथेच थांबते आणि बाळाभाऊंना विचारते की काय झाले। तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब, ऐश्वर्या वहिनीसाठी कॉफी बनवायची, परंतु गॅस तर माझ्याच्यानं चालू होईना, मग तुम्ही येऊन बघता की काय झाले ते। तेव्हा जानकी लांबूनच म्हणते की बघू की काय झाले ते। तर गुलाबदादा म्हणतात की हे पहा चालूच होत नाही। तेव्हा जानकी म्हणते की गुलाबदादा अहो लायटर बघा की फुंकर मारा, त्यात पाणी गेले असेल। तेव्हा गुलाबदादा लायटरला फुंकर मारतात पण तरी सुद्धा गॅस चालू होत नाही आणि वहिनीला म्हणतात की नाही हो वहिनी साहेब। तेव्हा जानकी म्हणते की सिलेंडर बघितला का, व्यवस्थित चेक केला का। गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब सर्व चेक करून झाले पण तरी सुद्धा चालू होत नाही, तुम्ही या एकदा पहा। तेव्हा जानकी मात्र काही किचन मध्ये पाय ठेवत नाही आणि मला बहुतेक आजी बोलवतात, मी पाहते की त्या काय म्हणतात त्या, म्हणून जानकी परत मागे फिरते। तेव्हा गुलाबदादा हे जोरात आवाज देतात की वहिनी अहो आजी घरात तर नाहीच। तर जानकी थांबते। तर गुलाबदादा म्हणतात की अहो त्या दोघींना मी आत्ताच मंदिरात सोडून आलो। तेव्हा लगेच जानकी विचारते की काय आई सुद्धा मंदिरात गेल्यात का। तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी साहेब एक राहूनच गेले सांगायचे होते, अहो शेतकरी माणसं खूप पेटलेत। तेव्हा जानकी विचारते की अहो म्हणजे काय। तर गुलाबदादा म्हणतात की सल्लागार समितीमुळे जास्तच पेटले, बाहेर लोक काही पण बोलायला लागलेत। मी माझ्या कानाने हे सर्व ऐकलेत की शेतकरी काही सुद्धा ऋषिकेश दादा विरुद्ध बोलतात। वहिनी साहेब मला तर खरंच खूप काळजी वाटते। तेव्हा जानकी म्हणते की अहो गुलाबदादा काही होणार नाही, काळजी कसली करता, मी आहे ना, मी आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट नाही होऊन देणार। आणि तेवढ्यात जानकी आणि गुलाबदादांच्या कानावर आवाज ऐकू येतो की बरेच काही शेतकरी हे मोर्चा काढून रणदिव्यांच्या घराकडे येत असतात। तो आवाज ऐकल्यानंतर जानकी म्हणते की काय हो गुलाबदादा, गावातील शेतकरी कसे इतक्या मोठ्याने ओरडत इतक्या संख्येने आले। तेव्हा जानकी लगेच बघण्यासाठी बाहेर येते। तेव्हा सर्व शेतकरी हे ऋषिकेश दादा हाय हाय यांच्या विरुद्ध आलेले असतात आणि सर्वजण ऋषिकेश दादा विरुद्धच बोलत असतात। ऋषिकेश दादा बाहेर या, ऋषिकेश दादा बाहेर या असा एकाच आवाजात जयघोष करत बाहेर येतात। तर लगेच ऋषिकेश आणि सारंग बाहेर येतात। तर लगेच ते शेतकरी म्हणतात की काय ऋषिकेश दादा, आम्ही तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, मग हे काय झाले आज की तुमच्यामुळे आमचे पीक गोडाऊन मध्ये सडते। ते ऐकून तर सारंग आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो। तर लगेच जानकी आणि ऐश्वर्या सुद्धा धावतच बाहेर येतात। शेतकरी म्हणत असतात की आमचा माल कोणताही विक्रेता घ्यायला तयार नाही। तर ऋषिकेश म्हणतो की नाही दादा तसे नाही, असे काही होणार नाही, मी जे काही म्हणतो ते अगोदर तर एकदा ऐकून घ्या। तेव्हा ते शेतकरी ऐकायला तयार नसतात आणि हे सर्व तुमच्यामुळे झाले असे ऋषिकेशला म्हणतात। सयाजीरावांना तुम्ही कमिटीवर नेमले म्हणून हा सर्व घोळ झाला। तेव्हा बाळाभाऊंचा तो माणूस असतो तर तो पुढे येतो आणि म्हणतो की नाही काय त्या सयाजीरावांना मार्केटचा अंदाज नाही आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना नेमले। तेव्हा सर्व शेतकरी म्हणतात की अहो एक शेमड पोरग सुद्धा सांगेल की हे यांचे व्याही आहेत नातेवाईक म्हणजे सारंगचे सासरे, मग हा गोळ तर होणारच। तेव्हा सारंगला त्याची चूक लक्षात येते। तर ऋषिकेश सारंगकडे बघत असतो। ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो, अगदी खुश होऊन ती हे सर्व पाहत असते। बाळाभाऊंनी त्या दोन माणसांना पैसे दिलेले असतात तर ते पुढे येऊन बोलत असतात की त्यांना तारलं आणि आम्हाला मारलं। तेव्हा शेतकरी म्हणू लागतात की दादा अहो आरोप तर फार गंभीर आहे आणि प्रश्न तर खूप मोठे आहे, ऋषिकेश दादा आम्हाला याची उत्तर मिळायलाच पाहिजे। तेव्हा तो बाळाभाऊंचा माणूस म्हणतो की अहो कशाला याला दादा दादा करतात, दादा म्हणजे हा तर एक फुसका वादा, याच्यामुळे आपली बायका पोरे ही रस्त्यावर आलीत, उपाशी मार झाली, त्यांच्याचमुळे आज आपल्यावर ही वेळ आली। तेव्हा तो शेतकरी म्हणतो की काय दादा अहो आमच्या बायकांनी तुमच्या हातात राखी बांधली, मग त्याची तुम्ही ही ओवाळणी दिली, अहो आमच्या बायकांच्या अंगावर फाटके कपडे आणि यांच्या बायका तर सोन्याने मडलेल्या आहेत, मग यांच्या घरात कशाची कमी नाही, खाऊन खाऊन माजलेत हे लोक, मग यांना आपले दुःख आपले प्रश्न काय करणार आहेत। तर ऐश्वर्याला अगदी आनंद होत असतो। ऋषिकेश आणि जानकी सारंग यांना तर खूप वाईट वाटत असते। तेव्हा तो बाळाभाऊंचा माणूस म्हणतो की नाही यांना आपली भाषा नाही समजणार, आपल्या भाषेतच यांना आपण समजायला पाहिजे। त्यामुळे सर्वजण पुन्हा हा आरडा ओरड सुरू करतात। ऋषिकेश म्हणतो की अहो आपण शांत व्हा, एकदम बसून बोलूयात। तेव्हा लगेच जानकी आतमध्ये जाते। तेव्हा ते माणसं म्हणत असत की हे पहा मित्रांनो, ही आपली ती काळी आई आहे आणि यांनी या लोकांनी म्हणजे आपल्या काळ्या आईचा अपमान केलेला आहे आणि बघताय काय याच्या तोंडाला काळे फासा म्हणजे ऋषिकेशच्या, असे सर्वांना ते म्हणत असतात। हा आपले पैसे परत देणार नाही। तर सर्व शेतकऱ्यांना त्या दोन माणसांचे म्हणणे पटते। ऋषिकेश म्हणत असतो की हे पहा माझ्यावर विश्वास ठेवा, मी प्रत्येकाचे पैसे परत करेल। तेव्हा ते शेतकऱ्यांनी आपल्या ज्या खिशामध्ये काळ्या कलरच्या बॉटल आणलेले असतात तर ते बाहेर काढतात आणि प्रत्येक जण आपापल्या हाताला तो कलर लावून घेतात
येतात। सारंग पुढे येतो आणि काय काय करतात तुम्ही असे म्हणतो आणि सर्वांनी हातांना काळे लावल्यानंतर तो शेतकरी म्हणतो की बघताय काय, याच्या तोंडाला काळे लावा म्हणून काळं लावण्यासाठी सर्वजण आपले हात पुढे घेऊन येतात। ऋषिकेशच्या तोंडाला काळं लावणार तो जानकी पुढे येते आणि खबरदार, एक पाऊल जरी तुम्ही पुढे टाकले तर, तेव्हा सर्व शेतकरी मागे हटतात। जानकी विचारते की काय सचिन भाऊ कुणाच्या अंगावर येतात, ज्याने आजपर्यंत तुमच्या सर्व मेहनतीचे मोल केले त्याच्या अंगावर तुम्ही येतात, भावासारखा हात धरला, मित्रासारखी साथ दिली त्याच्याच अंगावर तुम्ही येतात का, चुकलेल्यांना वाट दाखवली, दुकऱ्या पायातील काटा काढला त्याच्या अंगावर तुम्ही येतात का। तेव्हा सर्व शेतकरी खाली मान घालून हे सर्व ऐकत असतात आणि त्या दादांना म्हणते की काय दादा, तुमच्या सर्वांच्या शेतात पिकणाऱ्या सोन्याची झळ या चेहऱ्यावर येते आणि याच चेहऱ्याला काळं फासण्यासाठी तुम्ही पुढे आलात, खबरदार जर कोणी पुढे आलात तर तुमच्या सर्वांची पै पै मी चुकती करेन, हा जानकी रणदिव्यांचा शब्द आहे। तेव्हा सचिन दादा म्हणतात की वहिनी अहो, तुमच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा। तेव्हा जानकी लगेच एकटीच्या हातात कापड असते आणि आतमधील जे दागिने असतात तर ते कापडात असतात आणि अंगावरील जे दागिने असतात तर ते काढते आणि त्या कापडामध्ये ठेवते। सर्वजण हे पाहत असतात तर ऐश्वर्या तर मकडूनच जानकीकडे बघत असते आणि ते सर्व काढून ती म्हणते की घ्या, हे एका बाईचं श्रीधन, हे तिच्यासाठी किती महत्त्वाचे असते हे तिला सांगायची तुम्हाला गरज नाही। ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय करतेस, तर जानकी म्हणते की ऋषिकेश, या दागिन्यापेक्षा मला तुमचा मान सन्मान जास्त महत्त्वाचा वाटतो आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे। तेव्हा बाळाभाऊंचे पैसे घेतलेला माणूस म्हणतो की वहिनी साहेब, तुमच्या दागिन्यांचे आम्ही काय करणार आहोत, आम्हाला पैसे हवेत। जानकी म्हणते की हे जे काही दागिने आहेत ते तुम्ही गहाण ठेवा आणि त्यातून जे काही पैसे येतील ते तुम्ही वाटून घ्या। तेव्हा जो बाळाभाऊंचा पैसे घेतलेला माणूस असतो तो म्हणतो की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंतची मुदत देतो, उद्यापर्यंत आमचे पैसे आम्हाला द्या, मग ते पैसे परत उद्या कसे करायचे हे तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणून सर्व शेतकरी तेथून। तेव्हा शेतकरी निघून गेल्यानंतर ऋषिकेशला हा धक्का सहन होत नाही, त्याच्या डोळ्यात खूप पाणी येते। ऐश्वर्या तर मात्र खूप हसत असते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी रूम मध्ये आलेले असतात तर ऋषिकेश हा टेन्शन मध्येच विचार करत बसलेला असतो तर जानकी कपाटामधून जे आपले दागिने आहे ते सर्व दागिने काढते आणि ऋषिकेशला म्हणते की एवढे दागिने आहे हे गहाण ठेवून बऱ्यापैकी चांगले पैसे येतील। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं, माझ्या तोंडून काय ऐकायचे, मुळात तू हे जे काही करते ना ते मला नाही पटत। अगं जानकी, तूच मला म्हटली होती की धाडस आणि वेड्यापणा असतो म्हणून, अगं तू तुझे दागिने देऊन घराची आबरू वाचवण्याचा प्रयत्न करशील, तू दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःचे श्रीधन विकणार, हा वेडेपणा नाही का। आणि जेव्हा सारंगच्या चुकीसाठी मी पैसे देत होतो तेव्हा तर तूच मला सावरले होतेस ना। तेव्हा जानकी म्हणते की हो, कारण तोपर्यंत रणदिव्यांच्या नावाला काळं फासण्याची कुणाची हिंमत सुद्धा गेली नव्हती, पण आता गोष्टी या हाताबाहेर जायला लागल्यात म्हणून धाडसाला सुद्धा वेड्याची परीक्षा पार करावी लागते। ऋषिकेश अहो, दागिन्यांचे काय, दागिने तर परत आपल्याकडे येतील मिळतील, परंतु आपल्या वडिलांनी जो काही मान मिळवला त्याचे काय, तो सन्मान धुळीस मिळता कामा नये आणि रणदिव्यांची थोरली सून तसे नाही होऊन देणार। ऋषिकेश अहो, तुम्ही माझे हे दागिने गहाण ठेवा, अहो हे दागिने माझे आहेत का, रणदिव्यांच्या इतकी वर्ष मी मिरवत आले तर ते दागिने कोणी दिलेत मला, आईंनीच दिले ना मला हे दागिने, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। खरं तर हिऱ्या मोत्यांचे दागिने, खरं तर सोन्यासारखी माणसं जे माझ्या भाग्यात सुद्धा नव्हते ते मला या घराने दिले, तेच माझं आहे आणि खरंच मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मला तुमच्यासारखी माणसं मिळालीत, नाहीतर माझे होते तरी काय, कोण होते मला, माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने सोनं झालं तर ते या घरात येऊन, मग आता या घराला माझी गरज आहे तर मी हे दागिने का देऊ नये असे तुम्हाला का वाटते, मग काय करायचे हे तुम्हीच मला सांगा। त्यामुळे तुम्ही बिनधास्त जा आणि त्या सावकाराला आपल्याकडे घेऊन या। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पण सर्वात अगोदर आपल्याकडे पैसे आल्यानंतर हे दागिने आपण सोडूया। तेव्हा जानकी हसून म्हणते की ते तर तुम्ही करालच हो, पण जानकी अगं, तू जे काही या घरासाठी करतेस ना त्याने आईचा गैरसमज तर दूर होईल, पण पुन्हा एकदा आई आपल्याला दोघांना प्रेमाने जवळ करेल। तेव्हा जानकी खुश होते आणि दोघे प्रेमाने एकत्र जवळ येतात तर लगेच ऐश्वर्या त्या दोघांचे बोलणे चुरून ऐकत असते आणि सर्व काही शेवटी तिला समजते, तिच्या लक्षात येते, म्हणजे सोन्याचे दागिने आणि आईंच्या मनातून गेलेली जागा परत मिळवण्यासाठी असा यांचा प्लॅन आहे। आणि कसे आहे की मला सुद्धा खो खो करण्यासाठी खूप आवडते, पण जानकी तुला असा खो देईल मग तुला या घरात तर काय कुठेच जागा मिळणार नाही, ना या घरात आणि ना आईंच्या मनात। तेव्हा ऐश्वर्या तर इकडे दुसराच प्लॅन करते। त्यानंतर इकडे सारंग कपाटामधून काहीतरी शोधत असतो आणि तेवढ्यात ऐश्वर्या दरवाजा उघडून आत येते तर पाहते तर सारंग नेमकं काय शोधत असतो याचा विचार करत असताना सारंग जवळ येते आणि सारंगला विचारते
विचारते की सारंग, अहो काय 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 शोधता तुम्ही इतक्या घाईने? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुमचे दागिने कुठे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की दागिने लॉकर मध्ये आहे. काय काय झाले? सारंग म्हणतो की मग आपण तुमचे दागिने सुद्धा गहाण ठेवूया. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की सारंग, अहो काय बोलतात तुम्ही? माझे दागिने गहाण ठेवायचे नाही. दागिने का तुम्ही गहाण ठेवायचे? तर सारंग म्हणतो की चूक आपली सुद्धा आहे ऐश्वर्या. अहो तरी सुद्धा वहिनी तिचे दागिने देण्यासाठी पुढे आली. आपण जी चूक केली मग तिचे जे काहीच चूक नसताना नुकसान झालेले तिला काय भरवायला लावायचे? आपण आपली चूक आहे ना, मग आपणच ती सुधारायची. मग तुमचे दागिने द्या, आपण ते दागिने गहाण ठेवूयात आणि सांगा की तुमच्या लॉकरची चावी कुठे आहे तो. म्हणून सारंग चावी शोधत असतो. तेव्हा टेबलच्या ड्रॉवर मधून तो चावी घेतो. तोच लगेच ऐश्वर्या त्याच्या हातातून चावी हिसकावते. आणि काय हो, काय चालले तुमचे? कसली चूक? आणि काय सारखं सारखं लावलं की आपली चूक आहे? हो डॅडला आपण कमिटीवर नेमून आपलाच फायदा केला. अहो सारंग, आज जे काही तुम्हाला नुकसान वाटते तर तेच आपल्याला उद्या खूप मोठा फायदा करून देतील. अहो हे बघा, मी डॅडांशी ऑलरेडी बोललेले आहे, तुम्ही ह्या फंद्यात पडू नका आणि तुम्ही सुद्धा जास्त विचार करू नका. हे बघा, मी माझे दागिने गहाण ठेवणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे, तुमच्या घराने तुम्हाला जे काही दागिने लग्नामध्ये दिलेत ते तुम्ही गहाण ठेवायला देऊ नका, परंतु आमच्या घरातील लोकांनी तुम्हाला जे काही दागिने घातले ते दागिने द्या, मग मी ते दागिने गहाण ठेवते. आहे की ऐश्वर्या, मला तरी कुठला शेतकऱ्यांचा फायदा झालेला दिसत नाही. उलट आपल्याच चुकीमुळे त्यांचं नुकसान फार मोठं झालं. दादा तर ते नुकसान भरून देण्याचा प्रयत्न करतो, पण रक्कम तर खूप मोठी आहे, त्यामुळे माझ्या मनावरचं ओझं सुद्धा हे उतरेल. त्यामुळे सगळा भार मी दादावर नाही पडून देऊ शकत. जे शक्य आहे माझ्यामुळे ते शक्य मी करत राहणार, ते प्रयत्न मी नक्की करणार आणि दादाला मी मदत करणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो सारंग माझे ऐकून घ्या. परंतु सारंग मात्र ऐश्वर्याची काही ऐकून न घेता बाहेर येतो. तेव्हा ऐश्वर्याच्या जीवाचा मात्र खूप तळतळाट होतो. मी तर सर्व आग भडकून दिली होती याच्या मनात आणि हा मूर्ख तर परत अगोदरच्या वळणावर जायला निघाला आणि हे सर्व त्या जानकीच्या नौटंगीमुळे होत असते. म्हणून ऐश्वर्या खूपच भडकते, कारण सारंगला तिने तर तिच्या बाजूने वळवले होते, पण ऐन वेळेस सारंगने पलटी मारली. हे तिला बघून तर खूप असा धक्काच बसतो. नेमकं काय करू आणि काय नाही हे तिला सुचत नाही, पण मला काहीतरी करावे लागेल आणि आले मोठे माझे दागिने घ्यायला, पण मी माझ्या दागिन्यांना हात सुद्धा लावून देणार नाही. म्हणून नेमकं काय करावे म्हणून ती आपल्या रूममध्ये बसून विचार करत असते आणि तेवढ्यात तिच्या काहीतरी लक्षात येते आणि लगेच आपला मोबाईल घेते आणि लगेच त्यामधून सयाजी काकांचा नंबर काढून डॅडाला फोन करते आणि फोन करून म्हणते की डॅडा, आत्ता सध्या मला तुमची लगेच मदत हवी आहे. आणि ती डॅडाला मोबाईल्सवर काही फोटोज पाठवते आणि जे काही तिचा पुढचा प्लॅन आहे त्याबद्दल सर्व काही व्यवस्थित समजावून सांगते आणि प्लॅन समजून झाल्यानंतर थँक्स डॅडा, थँक्यू सो मच असे म्हणून फोन ठेवते. तेव्हा ऐश्वर्याचा दुसरा प्लॅन तिच्यासाठी तयार असतो, परंतु जानकी मात्र तो सुद्धा प्लॅन उलथडून पाडणार असते. तर आता ऋषिकेशला जानकी ही महत्त्वाची मदत करून या संकटातून तर सोडवणार असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या आणि सयाजी काकांच्या प्लॅननुसार काही विकत घेण्यासाठी म्हणजे गहाण ठेवण्यासाठी काही ज्वेलरी शॉपवाले आलेले असतात. तर ऐश्वर्या आणि आजी मात्र एकमेकींना बघून खुणावतात. तेव्हा जे तुमची रक्कम किती आहे असे ते विचारतात. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की 40-50 लाखापर्यंत झाली तर व्यवस्थितच होईल. तेव्हा लगेच ते दागिने ते मुद्दाम त्या दगडावर घासून बघतात आणि मुद्दाम म्हणतात की साहेब, अहो हे सर्व दागिने खोटे आहेत. ते ऐकून तर जानकी, ऋषिकेश आणि सुमित्रा यांना तर खूप मोठा धक्काच बसतो, परंतु ऐश्वर्या आणि आजी मात्र एकमेकीकडे बघून हसत असतात. सर्वजण उठून उभे राहतात आणि काय म्हणतात, दागिने खोटे आहे. तर सर्वांना एक जबर शॉक बसतो. तेव्हा आता या सर्वमध्ये ऐश्वर्याचा कसा प्लॅन आहे हे जानकी कसे शोधून काढते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.